हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. जसं मी बोललो होतो तसं आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत. आज त्या सिरीजचा पहिलं लेक्चर असेल. या सिरीज बद्दल हळूहळू तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटतच राहील. हळूहळू यामध्ये मी मॉडिफिकेशन करतच राहील, ज्याचा की तुम्हाला फायदा झाला पाहिजे. मॉडिफिकेशन तर आपण करतच राहणार, पण सुरुवात कशी करणार आहोत यावर मी थोडंसं लक्ष देतो. मी एखाद्या चॅप्टरला जर समजा घेतलं तर त्याचं सुरुवातीला शॉर्ट मध्ये डिस्कशन, महत्वाचं पॉइंट असेल तर थोडा जास्त टाइम देऊ आपण असे डिस्कशन करत, सोबत एक दोन न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. त्यानंतर जसेही हे लेक्चर संपलं पहिलं की लगेच त्याच्यावर दुसरं लेक्चर येणार, ज्यामध्ये की खूप सारे न्यूमेरिकल असतील. म्हणजे शॉर्ट मध्ये रिव्हिजन विथ मी अँड न्यूमेरिकल विथ मी. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण सुंदर चॅप्टरला सुंदर वे मध्ये डिस्कशन करत जाऊया. आज आपण जो चॅप्टर घेणार आहोत तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे, तुम्ही म्हणताल की सर थोड्याशा प्रॉब्लेम्स आहेत. काय तर सर्वात पहिला प्रॉब्लेम की फिजिक्सची भीती वाटते. रिझन न्यूमेरिकल सॉल्व न होणे. थेरॉटिकली कोणीही कितीही स्ट्रॉंग असला तरी न्यूमेरिकलच्या केसमध्ये थोडा तरी विचार करावाच लागतो. पूर्ण फिजिक्सचा जर थेरॉटिकल कंटेंट आणि न्यूमेरिकल कंटेंट याचा जर विचार केला तर न्यूमेरिकलचा वाटा हा सिंहाचा वाटा आहे. तर चला मग मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल पुशअप करतो. तुम्हाला जर न्यूमेरिकल स्ट्रॉंग करायचे असतील तर सर्वात पहिलं तुम्ही जे रीड करताय ते समजलं पाहिजे. त्यावर जर काम करायचं असेल तर तुम्हाला टेक्निकल इंग्लिश जी असते, काय म्हणतोय मी, लक्ष असू दे इकडं. तुम्ही म्हणता सर ही इंग्लिश नवीन आहे का? काय नाही, ही इंग्लिश माहित आहे तुला. टेक्निकल इंग्लिश स्ट्रॉंग करावं लागेल. कसं करायची तर एखादा रेफरन्स बुक किंवा एनसीईआरटी मधला थेरॉटिकल कंटेंट रीड करायचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. हा पहिला प्रॉब्लेम जो की तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल. दुसरा, जे फॉर्म्युला असतात, पूर्ण फॉर्म्युला हे रट्टा मारू नका. हे डबल यूज करून ते माइंड मध्ये परमनंट स्टोर झालं पाहिजे. म्हणजे त्याला डबल पाठ करून हा चला सर मी आज ना रिवाइज केलं फॉर्म्युल्यांना, असं नाही होत बाळ. याच्यासाठी ऍक्च्युअल मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करावे लागतात. मग ऍक्च्युअल मध्ये न्यूमेरिकल तुम्ही जर सॉल्व्ह केले ना तर तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्हाला असं फील नाही होणार की अरे तो फॉर्म्युला विसरला का काय. नाही, बिलकुल विसरणार नाही, याची मी गॅरंटी देतो. तुम्ही यूज करा फॉर्म्युले आणि नंतर त्याच्यावरती तुम्ही जसं न्यूमेरिकल सॉल्व्ह करत जाल ते परमनंटली डोक्यामध्ये राहून जातील. ते असं नाही होणार की रट्टा मारल्यासारखं अरे तिथं प्लस होता का मायनस होता. ठीक आहे, असं बिलकुल होणार नाही. यूज केलं तर पाठ होतात. पाठ म्हणजे रट्टावालं पाठ नाही, परमनंट वालं पाठ होऊन जातं. त्यानंतर जो प्रॉब्लेम आहे तो आहे आपला कॅल्क्युलेशनचा. ठीक आहे, कॅल्क्युलेशन साठी काय करायला पाहिजे? कॅल्क्युलेशन साठी सर्वात सिंपल पॉइंट म्हणजे काय, टेबल्स, पाढे पाठ करावे लागतील. कुठपर्यंतचे सर? 30 पर्यंतचे. आणखीन काही याच्यामध्ये स्क्वेअर तुम्हाला पाठ करावे लागतील 30 पर्यंतचे. त्यानंतर आणखीन सर तर स्क्वेअर रूट पाठ करावे लागतील 30 पर्यंतचे. तरच तुम्हाला तो कॉन्फिडन्स फील होईल, तरच तुम्हाला एक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला भेटेल. नाहीतर काय होईल माहिती आहे का की सर कॅल्क्युलेशन काय आपण एक्झाम मध्ये किंवा क्वेश्चन आल्यानंतर करू, हा जो आपला म्हणजे असा कॅरी फॉरवर्ड करणं प्रॉब्लेमला, हा जो आपला गुणधर्म आहे ना, हा आपल्याला ऑलवेज लॉस मध्येच घेऊन जातो. हा आपल्याला बेनिफिट नाही. आजची गोष्ट आजच करा, आजची गोष्ट उद्या ठीक आहे बघू असं म्हणण्यात अर्थ नाही. तर हे समजून घेणं. ठीक आहे, जसही मी एखादी चांगली गोष्ट सांगेन की त्यावरती तुमच्या नोटबुक मध्ये ते लिहून घेणं हे गरजेचं आहे. ओन्ली ऐकायचं असेल तर याचा काहीच फायदा होणार नाही तुम्हाला. म्हणून माझं लेक्चर जसंही चालू झालं, नोटबुक, पेन, प्रॉपर बुक्स असेल तर बुक साईडला ठेवा आणि जे पॉइंट महत्वाचे वाटले ते लिहून घ्या. मी जर काही क्वेश्चन्स विचारले तर त्या क्वेश्चनचं लगेच आन्सर काढा, कमेंट मध्ये द्या टाकून. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट राहा.
ओनली ऐकणं हे काहीच कामाचं नाही. थोड्या वेळानंतर ऑटोमॅटिकली बोर होतं, जसं ऍज युजल ऑफलाईन क्लास सारखं बोर होतं आणि नंतर आपण सोडून देतो. ठीक आहे, चालतंय, बघू, असं करू नका. ठीक आहे, तर आपण जाणार आहोत या सिरीज मधला पहिला चॅप्टर, युनिट अँड मेजरमेंट. युनिट अँड मेजरमेंट. ठीक आहे सर, यासोबत जसं तुम्ही सांगितलं इथं की स्क्वेअर रूट पाठ करा, यासोबत आणखीन काही करायला पाहिजे का? तर ट्रिग्नॉमेट्री वाले फॉर्म्युले माझ्याकडून विसरलं होतं, मी ऍड ऑन केलं. ट्रिग्नॉमेट्री वाले फॉर्म्युले ही 8-10 फॉर्म्युले, जर मला टाइम भेटला तर मी 100% त्याच्यावर 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाकेल. तर चला पहा, युनिट्स अँड मेजरमेंट पहिला चॅप्टर. मग काही मुलं काय म्हणतील, सोप्पा चॅप्टर घेतलाय तुम्ही. बाळ, सोप्पा किंवा अवघड असं नाही म्हणायचं, स्टार्टिंगचा हा पहिला चॅप्टर आहे, इथून स्टार्ट होते आपल्या 11ची, म्हणून हा घेतला. तर दुसरं रिझन हा चॅप्टर घेण्याचं काय आहे, तुम्ही जर 2025चं अनालिसिस केलं तर नीटचं एक्झाम्पल घ्या किंवा JEE ऍडव्हान्सचं एक्झाम्पल घ्या, या चॅप्टरवर तुम्हाला तीन क्वेश्चन बघायला भेटले. तुम्ही म्हणतात सर 3 क्वेश्चन, नीट साठी टोटल क्वेश्चन असतात 45 फिजिक्सचे, त्यापैकी 3 म्हणजे छोटा आकडा दिसेल, पण ऍडव्हान्स साठी टोटल क्वेश्चन होते 16 मधले 3 क्वेश्चन हे युनिट्स अँड मेजरमेंटचे होते. त्यामध्ये पहिला क्वेश्चन होता डायमेन्शनवर, दुसरा क्वेश्चन होता सिग्निफिकंट फिगरवर आणि तिसरा क्वेश्चन होता व्हर्नियर कॅलिपरवर. त्यामुळे लक्ष असायला पाहिजे, प्रॉपरली फोकस द्या, चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. मग चला, या चॅप्टर मध्ये सर्वात पहिलं आपण जर म्हणलं रिवाइज करायला स्टार्ट करू तर व्हॉट इज मीन बाय युनिट. युनिट हे स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट असतं. फॉर एक्झाम्पल, मासचं स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट म्हणजे मासचं युनिट काय आहे, तर ते आहे 1 kg. ठीक आहे, 1 खूप इम्पॉर्टंट आहे हा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यावर क्लॅरिटी पण देतो. समजा हे आपलं युनिवर्स आहे, आपली दुनिया आहे, आपल्या दुनियेमध्ये मासचं जे युनिट आहे ते 1 kg आहे. दुसरी एक दुनिया आपल्याला भेटली, पॅरलल युनिवर्स, तिथं मासचं युनिट जे आहे ते आहे 2 kg. मी काय केलं, आपल्या दुनियेतला वजन काटा घेऊन आलो, ठीक आहे, वेइंग मशीन, त्यावरती थांबलो, तर मला जे आन्सर भेटलं ते भेटलं 70 kg. किती भेटलं? 70 kg. सर 70 kg चा अर्थ काय होतो? माझा मास 70 kg आहे. नाही, अर्थ म्हणजे काय, तर या डेफिनेशन नुसार, युनिटच्या डेफिनेशन नुसार अर्थ काय होतो की माझं मास हे 70 टाइम्स द, लिहितो म्हटलं तर माझं मास 70 टाइम्स द युनिट ऑफ मास आहे. युनिट ऑफ मास आहे. ओके फाईन. आता दुसऱ्या युनिवर्स मधला जर मी वेइंग मशीन आणलं, मी त्याच्यावर जर थांबलो, तर सांगा मला तिथे रीडिंग मध्ये काय भेटेल? 70 भेटेल का काही वेगळी व्हॅल्यू भेटेल? ऑब्विसली वेगळी व्हॅल्यू भेटेल. काय व्हॅल्यू भेटेल? तर ती भेटेल मला 35. ठीक आहे, इंटू 2 kg. इंटू 2 kg. आता हे मी सिम्प्लिफाय करून लिहितोय. ठीक आहे, तर आता इथं तुम्ही रीड कसं करसाल त्याला? इथं रीड तुम्ही करणार की द मास ऑफ अतुल सर इज 35 टाइम्स द युनिट ऑफ मास ऑन दॅट प्लॅनेट किंवा इन दॅट युनिवर्स, असा फरक पडतो. ठीक आहे, म्हणजे असं नाही की ही 1 कोणीच नाहीये पण 1 घ्या, असं नाहीये त्याचा अर्थ. ते आपल्याला कॅल्क्युलेशन साठी सिम्प्लिफाय करतं. सांगा बरं, एखाद्या व्हॅल्यूला 1 न मल्टिप्लाय करणं इझी आहे, एखाद्या व्हॅल्यूला 2 न मल्टिप्लाय करणं इझी आहे. ठीक आहे, दर वेळेस 2 न मल्टिप्लाय करून आन्सर सांगणं किंवा 2 न डिवाइड करून सांगणं हे टफ टास्क बनते. 1 न मल्टिप्लाय केलं काय, डिवाइड केलं काय, काही फरक पडत नाही. म्हणून अशा प्रकारचं आपण स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट घेतो, 1 kg घेतो, 2 kg घेत नाही. पण एक्झामिनरला काय करावं, तो आपल्याला क्वेश्चन टाकू शकतो. तो म्हणेल चला यांना कार्यक्रम दाखवू. मग तो काय करेल की इन फर्स्ट सिस्टम ऑफ युनिट द मास ऑफ युनिट इज 1 kg and the second system of unit mass of unit is 2 kg, then find the dash 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 dash. ओके, मग त्या टाइपचे क्वेश्चन ही आपण सॉल्व्ह करणार आहोत. का बरं? कारण आता बघा, नीट
JEE मेन्स सीईटी या सर्व एक्झामला डायमेन्शनवर किंवा वेगवेगळे एररवरचे क्वेश्चन पडले. मग आता नवीन काय टाकायचं तर युनिट कन्व्हर्जन कडे येऊ शकतात. ते पण युनिट कन्व्हर्जनचे मॉडिफाईड व्हर्जन वाले क्वेश्चन, तेच रट्टा बोरवाले नाही. तर चला मग आपल्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये सिस्टम ऑफ युनिट किती आहेत? ठीक आहे, तर बघायला गेलं तर MKS आहे, CGS आहे, त्यानंतर FPS आहे. ओके, काही चुकलं माझं तर मला सांगत जा. गरीब माणूस आहे मी, चुकू शकतो, का नाही चुकणार? रीड करताना अझम्पशन माझं जर चुकलं तर चुकू शकतं, तुम्ही करेक्ट करा. तर MKS, CGS, FPS. MKS M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम, S म्हणजे सेकंड. ओके, CGS चं सांगा सेंटीमीटर, ग्राम, ग्रामला GM नाही लिहायचं, Gच लिहितात. त्यानंतर सेकंड, त्यानंतर FPS चं फूट, पाऊंड, पाऊंडला आपण LB न डिनोट करतो, पाऊंड लिहित असताना पाऊंड लिहितो, फूटला FT लिहितो. ठीक आहे, आणि टाइम सेकंड. टाइमचं युनिट बिलकुल चेंज होत नाही. बरं सर, आम्ही दुसरे युनिट सिस्टम ऑफ युनिट ऐकतो, ते काय आहे? ते आहे SI. ते कोण आहे? द एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ MKS. सर एक्सटेंडेड व्हर्जन म्हणजे काय? तर मॉडिफाय केलंय. ठीक आहे, यामध्ये बघा तुम्ही किती क्वांटिटी आहेत? तर 3च आहेत. तर यामध्ये 7 क्वांटिटी येतात. त्या 7 क्वांटिटीचे सिस्टम ऑफ म्हणजे 7 क्वांटिटीचे स्टँडर्ड युनिट दिलेले आहेत. तर सर कोणत्या कोणत्या 7 क्वांटिटी आहेत? सर्वात पहिलं मास, सेकंड वन लेंथ, थर्ड वन टाइम. बोला तुम्ही, बोला तुम्ही, बोला. टेम्परेचर, करंट, करंट म्हणजे इलेक्ट्रिक करंट, बरं, नाहीतर करंटचा अर्थ वेगळा येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, मग मासचं युनिट काय दिलं त्यांनी? किलोग्राम, SI स्टँडर्ड, इंटरनॅशनल स्टँडर्ड. ठीक आहे, लेंथचं मीटर, टाइमचं सेकंड, टेम्परेचरचं केल्विन, डिग्री केल्विन ही म्हणू शकतो, करंटचं एम्पियर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल आणि ल्युमिनस इंटेन्सिटी साठी कॅन्डेला. काही मुलांना डाऊट असतो की सर हे ल्युमिनस इंटेन्सिटी काय? तर हे काय मेजर करतं? द ब्राईटनेस ऑफ लाईट पर युनिट सॉलिड अँगल. सॉलिड अँगल कोण आहे हे आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये पाहणारच आहोत. तर बघा, हे बघा आणि सुंदर अशा अक्षरामध्ये लिहून घ्या. रिव्हिजन करतोय आपण, ते पण एकदम फास्ट नाही, आरामात, स्लो मध्ये. ठीक आहे, मग यावर क्वेश्चन कसे येतील, काय येतील, हे पूर्ण डिटेल मध्ये अनालिसिस करणार आहे आपण. ठीक आहे, तुम्हाला जसं बोललो सुरुवातीला एक शॉर्ट मध्ये रिव्हिजन, शॉर्ट मध्ये पण असं नाही की एकाच लेक्चर मध्ये 10 कन्सेप्ट, नाही 2 ते 3 कन्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट पॉइंटला काय करणार आपण? त्याच्यावर न्यूमेरिकल, चांगले चांगले न्यूमेरिकल, बेस्ट. वाटलं तर मेन्सचे घेऊ किंवा नीटचे घेऊ किंवा काही सीईटीचे घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे रेस्ट्रिक्शन नाही. नेक्स्ट पॉइंट काय आहे सर या सब्जेक्ट, या चॅप्टर मधला, सब्जेक्ट म्हणतोय चॅप्टर मधला, तर युनिट कन्व्हर्जनच्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. तुम्ही म्हणता सर माहित आहेत आम्हाला. ठीक आहे बा, माहित आहे, हुशार आहेस, खूप छान. सर्वात पहिला आपण मासचं पाहू, त्यानंतर लेंथ साठीचे युनिट कन्व्हर्जन आणि त्यानंतर टाइम साठीचं युनिट कन्व्हर्जन. शॉर्ट मध्ये सांग, जास्त असं खेचत नाही बसणार. ठीक आहे, सर्वात पहिलं केजी मास मध्ये युनिट जे आपण खूप जास्त यूज करतो. त्यानंतर सेकंड वन ग्राम आणि लास्ट वन मिलीग्राम. तसं लेंथ मध्ये आपण जे युनिट वापरतो किलोमीटर, मीटर, त्यानंतर सेंटीमीटर, त्यानंतर मिलीमीटर. टाइम मध्ये कोणते कोणते युनिट वापरतो आपण? सर आवर वापरतो, मिनिट वापरतो, त्यानंतर सेकंड पण वापरतो. बाकीचे पण युनिट आहेत, बरोबर. फॉर एक्झाम्पल मास तुम्ही गावाकडे जर पाहिलं तर पायली असते, आदली असते, शेर असतो, पावशेर असतो. मग इथं ते लिहू का मी? नाही, त्याची गरज जे सिलेबसला आहे किंवा जे जास्त यूज होतं त्याबद्दल डिस्कशन करतोय. जसे की डिस्टन्स साठी गेलो, डिस्टन्स लेंथ मध्ये तर लाईट इयर येतं, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट येतं, बरोबर. पण मग आपण त्यांच्याबद्दल जास्त यूज नाही करत आहे. ठीक आहे, बुक्स मधून कधी रीड करताना तुम्ही पाहिलं तरी काम भागून जातं. ठीक आहे, मला
केजी ला ग्राम मध्ये कन्वर्ट करायचे. केजी मोठा का ग्राम मोठा? केजी मोठा. मल्टिप्लाय करावं लागेल कितीनं? 10 to the power 3 न. बरं, ग्रामला मिलीग्राम मध्ये करायचंय तर कशानं मल्टिप्लाय करणार? 10 to the power 3 न. स्टँडर्ड आहे हे. ठीक, म्हणले नाही सर रिव्हर्स जावं लागलं कधी तर, म्हणजे मिलीग्राम मध्ये व्हॅल्यू दिली आणि ग्राम मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचे. ज्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय केलं त्याच व्हॅल्यूनं काय कर? डिवाइड कर. म्हणजे 1/10 to the power 3 जर केलं तर ती व्हॅल्यू काय भेटेल? तर 10 to the power -3. सेम या साइडनं मल्टिप्लाय करायचं तर या साइडनं डिवाइड. ग्रामला केजी मध्ये कन्वर्ट करायचे तर त्याला 10 to the power -3 न मल्टिप्लाय करा. ओके, हे असं का सांगितलं? कारण इमेज डोक्यामध्ये परफेक्ट बसते. जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा 1-2 सेकंदात तुम्ही याला ड्रॉ करू शकता. टफ नाहीये. चला, किलोमीटरचं मीटर सांगा. बोला, तुम्ही सांगा. ठीक आहे, काय येणार? तर 10 to the power 3. 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर. 1000 म्हणजे 10 to the power 3 मीटर. एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर? सर 100 सेंटीमीटर. 100 म्हणजे 10 to the power 2. सेंटीमीटर मध्ये किती मिलीमीटर? सर एका सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर असतात. ठीक आहे, मग आता याला रिव्हर्स जावं लागलं तर काय करणार? 10 to the power -1, 10 to the power -2, 10 to the power -3. सर असं पण होऊ शकतं ना कधी कधी की आपण डायरेक्ट किलोमीटर मध्ये दिलंय आणि डायरेक्ट मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करा बोललं तर चालतंय ना. पहिल्या स्टेपला कितीनं मल्टिप्लाय केलं होतं? 10 to the power 3. दुसऱ्याला 10 to the power 2. तिसऱ्याला 10 to the power 1. म्हणजे सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून काय आन्सर येणार? बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन करा. 10 to the power 3 + 2 + 1 म्हणजे इथं तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 10 to the power 6 ने. सेम जर मिलीमीटर मधून किलोमीटर कडे जायचंय तर 10 to the power -6 ने. चला टाइम कडे या. आवर एका तासामध्ये किती मिनिट असतात? सर 60 म्हणजे 60 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, एका मिनिट मध्ये किती सेकंद असतात? 60. बस मल्टिप्लाय केलं. बरं, आता जर सेकंद कडून मिनिट कडे जायचं असेल तर काय करावं लागेल? ज्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय केलं वरून खाली येताना त्याच व्हॅल्यूनं डिवाइड करायचं. म्हणजे 1/60. इथं पण तेच मिनिट कडून आवर कडे जाताना 1/60 ने मल्टिप्लाय करणे. सर कधी कधी डायरेक्ट आवर कडून सेकंद कडे यावं लागतं तेव्हा खूप भीती वाटते. नाही राजा, बघ 60 आणि 60 न मल्टिप्लाय केलंय, 2 वेळेस 60 न मल्टिप्लाय केलं, मग किती येणार आन्सर? 120 येणार? नाही नाही नाही, मल्टिप्लाय करतोय, ऍडिशन करत नाही. 60 × 60 काय येणार? तर 3600. डायरेक्ट आवर कडून सेकंड कडे जात असताना तुम्ही लिहिणार 3600 न मल्टिप्लाय. फॉर एक्झाम्पल 2 आवर्स मध्ये किती सेकंद असतात? तर 2 × 3600. चला पॉज करा आणि लिहून घ्या यावरती बोर्डवर जे लिहिलेलं आहे ते. चलो नेक्स्ट पॉइंट. आता जाऊ आपण फिजिकल क्वांटिटी कडे. व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी जी की आपण मेजर करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो, तिला नाही म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. जी डिराईव्ह करू शकतो तिला नाही म्हणायचं. जी मेजर करू शकतो, डायरेक्ट मेजरमेंट करू शकतो. सर एक्झाम्पल मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, करंट डायरेक्ट मेजर करता येतं. मग अशा क्वांटिटीला आपण काय म्हणणार? तर फिजिकल क्वांटिटी. ओके, फिजिकल क्वांटिटी. चल डिस्कशन करू. एक्झाम्पल घेतलं, मी माझं मास मेजर केलं, त्याची व्हॅल्यू आली 70 kg. थोडी कमी जास्त असेल परंतु मी तुम्हाला 70 kg सांगत आहे. ठीक आहे, तर आता प्रत्येक क्वांटिटी जी की आपण मेजर करू शकतो ती मेजर केल्यानंतर आपण लिहिणार कसं? सेम फॉर्मॅट मध्ये. सर सेम फॉर्मॅट मध्ये म्हणजे काय? लेंथ मेजर केल्यावर पण 70 kg लिहिणार का? नाही बाळ, त्याचं युनिट वेगळं. बरोबर आहे, ठीक आहे, मग त्याला वेगळं लिहिणार. परंतु फॉर्मॅट म्हणजे काय? तर सर्वात पहिलं एखादी क्वांटिटी मेजर केली तर तिथं तुम्हाला एक न्यूमेरिकल व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, आणि त्यासोबत त्याचं छोटंसं पिल्लू जे आहे ते म्हणजे युनिट, तेही सोबत राहणार. मग सर याचा अर्थ असा होतो का की फिजिकल क्वांटिटी इज अ कॉम्बिनेशन ऑफ न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड युनिट? यस बॉस,
न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिटचा प्रोडक्ट म्हणजेच फिजिकल क्वांटिटी. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो यामध्ये, या दोघांचा प्रोडक्ट ऑलवेज कॉन्स्टंट असतो. एक्झाम्पल सर, एक्झाम्पल विदाउट एक्झाम्पल काही मजाच नाही फिजिक्स मध्ये. एक्झाम्पल घेतलं, मास आत्ताच आपण मेजर केलं होतं किती, 70 kg. ठीक आहे, याचा प्रोडक्ट कॉन्स्टंट कसा असतो ते सांगा सर. सांगतो, ऑब्विसली त्याच्यावरतीच डिस्कशन आहे आपलं. मी केजी ला कन्वर्ट केलं ग्राम मध्ये, केजीला कन्वर्ट केलं ग्राम मध्ये. ठीक आहे, सांगा बरं, केजीला ग्राम मध्ये कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करणार, 10 to the power 3. सांगा 70 kg ला आपण जर समजा ग्राम मध्ये कन्वर्ट केलं तर ती व्हॅल्यू भेटणार मला 70,000 किंवा 70 into 10 to the power 3. थोडं मला व्हॅल्यू लिहायची होती म्हणून मी लिहिलं. सांगा पाहू आता, 70 kg चा अर्थ आणि 70,000 ग्रामचा अर्थ सेम आहे का वेगवेगळा आहे? सर सेम आहे सर, यामध्ये काहीही वेगळं नाही. ओके फाईन, व्हेरी गुड. तर आता जाऊ अर्थ याचा आपण एक्सप्लेन केला. ठीक आहे, त्याला कोरिलेट करू. सांगा इथं काय लिहिलं होतं, NU = कॉन्स्टंट. एखादी व्हॅल्यू तुम्ही मेजर केली की विषय संपला. मग आता मेजर केलेली व्हॅल्यू जी आहे म्हणजे 70 into kg, त्यांचा प्रोडक्ट ऑलवेज कॉन्स्टंट. तुम्ही युनिट चेंज करा, न्यूमेरिकल व्हॅल्यू चेंज होते. मग न्यूमेरिकल व्हॅल्यू चेंज होते, मग त्यावरून काय लॉजिक येतं, सर न्यूमेरिकल व्हॅल्यू चेंज झाली म्हणजे पूर्ण कन्सेप्टच बदलला का? पूर्ण व्हॅल्यूच नाही राजा. 70 kg चा आणि 70,000 ग्रामचा अर्थ सेम आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही व्हॅल्यू मेजर केली तर ती व्हॅल्यू ऑलवेज कॉन्स्टंट राहणार. ऑलवेज. तुम्ही युनिट बदलल्यामुळं त्याचा अर्थ बदलणार नाही. ओके, लेट्स गो. यू ला पलीकडे पाठवलं, n = काय आलं, कॉन्स्टंट बाय यू. आपण इथं इक्वल उडवलं, प्रपोर्शनॅलिटी घेतलं 1/u. मी याच्यावर टाइम का देतोय माहिती आहे का, कारण याच्यावर क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. n is proportional to u. सर हे तर इनव्हर्स रिलेशन आलं. याचा अर्थ समजा आपण जर म्हणलं युनिट इनक्रीज केलं, इनव्हर्स रिलेशन, युनिट इनक्रीज केलं तर न्यूमेरिकल व्हॅल्यू काय होईल, डिक्रीज होईल. याच्या उलट व्हाईस वर्सा केलं तर काय येईल सांगा, युनिट डिक्रीज केलं तर न्यूमेरिकल व्हॅल्यू इनक्रीज होईल. सर एक्झाम्पल इथंच आहे, वरतीच आहे. ठीक आहे, सांगा बरं, केजी ला ग्राम मध्ये कन्वर्ट केलं का नाही? केजी काय आहे? ठीक आहे सर, मासचं युनिट आहे. ग्राम कोण आहे? मासचंच युनिट आहे. म्हणजे सेम कन्व्हर्जन आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा, केजी मोठा का ग्राम मोठा? ठीक आहे सर, ऑब्विसली केजी मोठा. बरं आणखी सिम्प्लिफाय, 1 kg मोठा का 1 ग्राम मोठा? 1 किलो साखर जास्त का 1 ग्राम साखर जास्त? 1 किलो साखर जास्त आहे सर. म्हणजे मोठ्या युनिटला आपण काय कन्वर्ट केलं, छोट्या युनिट मध्ये. म्हणजे युनिट काय केलं, डिक्रीज केलंय. ठीक आहे, काही जणांना हा पण प्रश्न येतो, युनिट डिक्रीज करणं म्हणजे काय? तर मोठ्या युनिट कडून छोट्या युनिट कडे येणं. ठीक आहे, मग सर युनिट डिक्रीज केलं तर न्यूमेरिकल व्हॅल्यू वाढायला पाहिजे बरं का? वाढली भाऊ, बघा तिकडे. ठीक आहे, आधी न्यूमेरिकल व्हॅल्यू काय होती, 70. आता काय आहे, 70,000. म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू इनक्रीजेस. का बरं? रिलेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. चला बघितलं, इथं सुंदर असा कन्सेप्ट शिकवला एकदम कमी टाइम मध्ये. क्वेश्चन येणार म्हणजे येणार याच्यावरती. ठीक आहे, फिजिकल क्वांटिटी मध्ये आपण n आणि u म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिटचं रिलेशन बघितलं. नेक्स्ट पॉइंट आपण याच्यामध्ये थोडं ह्याच कन्सेप्टचा वापर करून थोडं युनिट कन्व्हर्जन बघायचं का? युनिट कन्व्हर्जन ट्राय करायचं का? ठीक आहे, हा डायमेन्शन मध्ये करू शकतो युनिट कन्व्हर्जन, पण इथं पण करू शकतो. ठीक आहे, इथं आणखी सिम्प्लिफाईड वे मध्ये करता येतं. कसं बघा, मी म्हणलं माझ्याकडे 2 सिस्टम ऑफ युनिट होत्या. फॉर एक्झाम्पल, पहिली सिस्टम ऑफ युनिट होती MKS आणि दुसरी सिस्टम ऑफ युनिट जी आहे ती होती CGS. ठीक आहे सर, काय करायचं ठरवलंय तुम्ही? तर मी एखादी क्वांटिटी मेजर केली आणि पहिल्या सिस्टम ऑफ युनिट नुसार त्याला लिहिलं. ठीक आहे, म्हणजे काहीतरी न्यूमेरिकल व्हॅल्यू असली असेल आणि MKS वाला युनिट असेल, जसं की आता 70 kg. ठीक आहे, पण एक गोष्ट मला माहित आहे, या दोघांचा प्रोडक्ट काय राहणार, कॉन्स्टंट. मग मी काय म्हणलं, पहिल्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये जे युनिट होतं त्याला मी चेंज केलं आणि त्याला
सेकंड सिस्टम ऑफ युनिट मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे ग्राम मध्ये कन्वर्ट केलं. आधी होता केजी, नंतर त्याला ग्राम केलं. किंवा एम केस मध्ये आधी होता मीटर, त्याला नंतर सेंटीमीटर केलं. सांगा युनिट चेंज केल्यावर न्यूमेरिकल व्हॅल्यू सेम राहते का? 70 केजी ला कन्वर्ट केलं ग्राम मध्ये, 70 ग्रामच राहतं का? नाही सर. म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू पण बदलते, पण प्रोडक्ट कॉन्स्टंट राहतो. मग सांगा याचा अर्थ आणि याचा अर्थ सेम आहे का वेगवेगळा? सर सेम आहे सर. मग लिहा चला सुंदर असे एक इक्वेशन, n1u1 is equal to n2u2. The best equation for any टाइप ऑफ युनिट कन्वर्जन. कुठल्याही टाइपचं युनिट कन्वर्जन द्या तर तुम्हाला आपण या फॉर्म्युल्याचा वापर करून सॉल्व्ह करून दाखवू शकतो. एक्झाम्पल, ठीक आहे, विदाउट एक्झाम्पल हे दुनिया नाहीच आहे. एक्झाम्पल मी म्हणलं कन्वर्ट, बॉयज कन्वर्ट काय 36 किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड. सर काय काय इन्फॉर्मेशन दिली बरं तिथं? बाळ पहा, लक्षपूर्वक पहा. सिस्टम ऑफ युनिट पहिलं दिलेलं आहे, दुसरं सिस्टम ऑफ युनिट दिलेलं आहे. ठीक आहे, पहिल्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू दिलेली आहे का? यस. ठीक आहे, युनिट दिलेलं आहे का? हो, n1 दिलंय, u1 दिलंय. दुसऱ्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये मला न्यूमेरिकल व्हॅल्यू दिसत नाहीये, म्हणजे विचारली असेल, ऑब्वियसली विचारली असेल. ठीक आहे, इथे किती कार्यकर्ते आहेत? 4 पैकी 3 दिले, एक तरी विचारतील तुम्हाला, बरोबर आहे का? असं देतील 36 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड, फाइंड द कन्वर्जन व्हॅल्यू, असं म्हणतील का? नाही ना. ठीक आहे, म्हणजे इथं न्यूमेरिकल व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही. युनिट दिलेला आहे का? हो सर, u2 दिलेलं आहे. मग वापरा हा फॉर्म्युला, n1u1 इज इक्वल टू n2u2. 36 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू, इथं n2 माहित नाहीये, युनिट माहित आहे. सांगा बरं, हा यम आणि हा यम उडवू का मी? नाही, असं जमत नाही. ठीक आहे, तर चला 36 इंटू किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा. आठवा, थोड्या वेळापूर्वीच बोललो आपण कन्वर्जन. तर एका किलोमीटर मध्ये 10 टू द पॉवर 3 मीटर असतात. सर मीटर मध्येच का केलं? कारण त्यांनी विचारलंय. सेंटीमीटर मध्ये बोललं असतं तर सेंटीमीटर केलं असतं, मिलीमीटर बोललं असतं तर मिलीमीटर बोललो असतो. ठीक आहे, आवर आहे, आवरला कशात करायचे? सेकंड मध्ये. आवरला सेकंड मध्ये करताना कशाने मल्टिप्लाय करणार? 3600 सेकंड इज इक्वल टू n2 मीटर पर सेकंड. सेकंड मीटर मीटर कॅन्सल. ठीक आहे सर, यासाठी सेम युनिट केलं का? यस बॉस, यासाठीच किलोमीटरला मीटर केलं आणि आवरला सेकंड केलं, जेणेकरून कॅन्सल होऊन जाईल. बरं, पुढं काय आता? तर बघा, जर तुम्ही इथं बघितलं 2 शून्य येतात, इथले 2 शून्य कॅन्सल, 1 शून्य राहिला, 36 उडाला. मग सांगा n2 ची व्हॅल्यू काय आली? 10. n2 ची व्हॅल्यू 10 आली. मग फायनल वर्ड्स काय राहतील माझे? सो 36 किलोमीटर पर आवरला तुम्ही लिहिणार 10 मीटर पर सेकंड. सांगा 36 किलोमीटर पर आवरचा अर्थ आणि 10 मीटर पर सेकंडचा अर्थ वेगवेगळा आहे का? नाही, बिलकुल नाही. एक प्रश्न आहे, तुम्ही जसं बोलले की युनिट चेंज झालं की न्यूमेरिकल व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे, या ठिकाणी युनिट वाढवले का कमी केले हे विचार करायची गरज आहे का? नाही, जास्त विचार करत बसायचं नाही. म्हणजे काय? तर किलोमीटरला मीटर केले, ठीक आहे, ऑब्विसली लक्ष असू द्या, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. किलोमीटरला मीटर केलं म्हणजे काय केलं? युनिट आपण कमी केलं. ठीक आहे, किलोमीटर मोठा आहे, मीटर छोटा आहे. युनिट डिक्रीजेस, न्यूमेरिकल व्हॅल्यू इनक्रीजेस. पण सर इथं न्यूमेरिकल व्हॅल्यू 36 होती, इथं 10 कमी झाली ना सर? म्हणजे रूल लागू नाही झाला का इथं? बाळ, इथं ओनली किलोमीटरवर डिपेंड करत होतं का आपलं युनिट कन्वर्जन? नाही, तर कोणावर डिपेंड करत होतं? टाइमवर. आणि टाइम इनवर्स मध्ये, टाइम डिनॉमिनेटरला आहे. मग टाइम पण कमी झालाय ना, टाइम पण कमी झालाय, तर मग त्याचा पण इफेक्ट येणार. पण टाइमचा इफेक्ट कसा येणार? रिव्हर्स मध्ये येणार. जसं किलोमीटरला मीटर केलं, युनिट डिक्रीज केलं, तर न्यूमेरिकल व्हॅल्यू वाढायला पाहिजे. ऑब्विसली करेक्ट आहे. इथं सेकंड कडे, आवर कडून कोणाकडे गेलं? सेकंड कडे. इथं पण युनिट डिक्रीज केलं तर न्यूमेरिकल व्हॅल्यू वाढायला पाहिजे, पण डिनॉमिनेटर मध्ये वाढतीये व्हॅल्यू, त्यामुळे ओव्हरऑल इफेक्ट
कंबाईन इफेक्ट आपल्याला भेटत असतो. अशी कुठलेही डाऊट असतील ना तुम्ही बिनधास्त विचारत जा. ठीक आहे, आपल्याकडे टाइम काढू मी माझे डेलीचे जेवढे लेक्चर येतं 7-8 आवर्स ते करून मी तुमच्यासाठी वेळ काढतोय. असं नाही की मी कोणावर तरी असं उपकार करतोय, परंतु मी तुमच्यासाठी वेळ काढतोय. माझी इच्छा आहे, मला ते आवडतं काम करायला. ठीक आहे, मग तुम्ही जर इन्व्हॉल्व झाले तर माझी आणखीन एनर्जी वाढेल. बरं ठीक आहे, आपण आणखीन याच टाईपचे काही क्वेश्चन घेऊ. ठीक, म्हणजे कसं युनिट कन्व्हर्जन वरती आपला कन्सेप्ट स्ट्रॉंग बनेल. याचा अर्थ काय की बघा सिंपल आहे. एक सेकंड. क्वेश्चन म्हणजे यातला क्वेश्चन मी तुम्हालाही देतो आणि मीही सॉल्व्ह करतो. त्यामधला एक क्वेश्चन आपण घेतला, ते तर जनरल होता, तो सोपा होता. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे 5/18 न मल्टिप्लाय करतो आपण त्याला. तर काय दिलेले बघा, कन्वर्ट म्हणते 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. एक मी सॉल्व्ह करतो, दोन तुम्हाला घरी सॉल्व्ह करायला देतो. ठीक आहे, 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर याला कन्वर्ट करायचे आपल्याला. ठीक आहे, कशामध्ये तर ग्राम मध्ये. ठीक आहे, कन्वर्ट असं इथे यूज केलेले कन्वर्ट. ओके, लिहितो क्वेश्चन नंबर 1. तर कन्वर्ट 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हालाही माहिती आहे 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय, जूल. ठीक आहे, कन्वर्ट करायचे टू कशामध्ये तर ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. मग कसं सॉल्व्ह करणार याला, एकदम सिंपल. सांगा हे 1 म्हणजे कोण आहे, n1. ठीक आहे, हे कोण आहे, u1 इज इक्वल टू इथे n2 दिलंय का, नाही. u2 दिलंय का, हो. बिनधास्त जायचं. युनिट कन्व्हर्जन म्हणलं की हा एक मात्र फॉर्म्युला यूज होणार, दुसरा यूज होणारच नाही. गॅरंटी आहे तुमच्या भावाची. ठीक आहे, n1 ची व्हॅल्यू 1 घेतली, u1 ठेवलं kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू. काही जण म्हणतील सर तुम्ही जाणून बुजून सोपा क्वेश्चन घेतलाय. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय रिव्हिजन करताना छोटे छोटे क्वेश्चन घेतो, परंतु याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस करताना एकदम वर्ल्ड क्लास न्यूमेरिकल. ठीक आहे, n2 ला जसं असतं कारण माहीतच नाही ना, दिलेलंच नाहीये ना. ठीक आहे, मग आपल्याला फॉर्म्युला काय, n1 u1 इज इक्वल टू n2 u2. n1 पहिल्या सिस्टम ऑफ युनिट मधली न्यूमेरिकल व्हॅल्यू, u1 पहिल्या सिस्टम ऑफ युनिट मधलं युनिट. ठीक आहे, n2 कोण आहे, दुसऱ्या सिस्टम ऑफ युनिटची न्यूमेरिकल व्हॅल्यू. आणि हे कोण आहे तर दुसऱ्या सिस्टम ऑफ युनिटचं युनिट आहे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, n1 u1 इज इक्वल टू n2 u2. सेकंड स्क्वेअर पहिल्याच टप्प्यात उडाला सर, मीटर स्क्वेअर, अरे नाही. ठीक आहे, मग कन्वर्ट करावं लागेल. सांगा केजी ला कशात कन्वर्ट करणार, ग्राम म्हणजे 10 टू द पॉवर 3 न मल्टिप्लाय केलं ग्राम. मीटरला कशात करणार, सेंटीमीटर. सांगा एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर, 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर, पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळं 10 टू द पॉवर 4 सेंटीमीटर स्क्वेअर येणार. ज्याला कोणाला अडचण येते ना अशी, तर त्यांनी काय करायचं, मीटर स्क्वेअर आहे ना त्याला मीटर इंटू मीटर लिहायचं. मग एका मीटर साठी काय ठेवणार, 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर. दुसऱ्या मीटर साठी 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर. मग यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येणार, 10 टू द पॉवर 4 सेंटीमीटर. ठीक आहे, सेंटीमीटर स्क्वेअर. इकडे आलं n2 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. उडवा, ग्राम ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. या साईडला कोण राहिला, n2. या साईडला कोण आलं, 10 टू द पॉवर 3 आणि 10 टू द पॉवर 4. बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन, तर 10 टू द पॉवर 7 आलं. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू 10 टू द पॉवर 7 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके फाईन, समजलं, काय अडचण कोणाला नाही. बरं, याला आपण काय म्हणतो, 1 जूल म्हणतो. ठीक आहे, 1 जूल इज इक्वल टू 10 टू द पॉवर 7. जूल इज ए SI युनिट किंवा MKS युनिट ऑफ एनर्जी. मग हे CGS युनिट आहे, तर त्याला आपण अर्ग लिहितो, अर्ज किंवा अर्ग जे म्हणायचंय ते म्हणा. बट ठीक आहे, याला कधी कधी रिव्हर्स बी गरज पडते. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 10 टू द पॉवर 7 अर्ग. देन व्हॉट अबाउट द 1 अर्ग इज इक्वल टू 1 अर्ज इज इक्वल टू काय येणार, हा पर्सन या साईडला आला डिनॉमिनेटरला, म्हणजे 10 टू द पॉवर -7 जूल. 1 hour is equal to 10 to the power -7 जूल. बघ, सुंदर असा क्वेश्चन आहे, घ्या लिहून, पॉज करायचं, घ्यायचं लिहून. मग आता तुम्हाला काही 2 क्वेश्चन मी सॉल्व्ह करायला देतो.
ठीक आहे, मग हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले की आपण नेक्स्ट डायमेन्शन वाला कन्सेप्ट कडे एंटर करूया. ठीक आहे, सोपे छान क्वेश्चन देतो. याच्यावर आणखी टफ लेवलचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया बरं का. तुम्हाला होमवर्क म्हणून 2 क्वेश्चन देतो. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन बघा. 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर ला कन्वर्ट करा टू किलोमीटर पर आवर स्क्वेअर. 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर ला कन्वर्ट करा काय तर किलोमीटर पर आवर स्क्वेअर. हा पहिला झाला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन ठीक आहे, कन्वर्ट करायचे 6.67 into 10 to the power minus 11. ठीक आहे, याला युनिट देतो, न्यूमेरिकल व्हॅल्यूज आणि युनिट देतो. युनिट मीटर क्यूब पर केजी सेकंड स्क्वेअर. याला कन्वर्ट करायचंय आपल्याला, कन्वर्ट टू सेंटीमीटर क्यूब पर ग्राम सेकंड स्क्वेअर. ठीक, हे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी दिले बघा. तुम्ही छान प्रकारे सॉल्व्ह करा. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवर डीएम करू शकता की सर याचा आन्सर जमलं किंवा नाही. मग त्याचा मी रिप्लाय 100% तुम्हाला देऊन टाकेल. घेतलेली ठीक आहे, सॉल्व्ह केले हे 2 क्वेश्चन. व्हेरी गुड, सॉल्व्ह करा, प्रयत्न करा, ऍटलीस्ट प्रयत्न करायचा, जमेल तेवढं. आता या व्हिडिओला आपण इथे थांबू, कारण खूप जर मोठा व्हिडिओ झाला तर बघण्यासाठी पण थोडंसं बोरिंग वाटतं किंवा खूप सारे कन्सेप्ट जर एकाच लेक्चर मध्ये इन्व्हॉल्व केले रिवाइज करताना पण तर ते मग ते बर्डन वाटतं. त्यामुळं मी युनिट अँड डायमेन्शनवर टोटल 3 व्हिडिओ बनवतो. पहिल्या व्हिडिओमध्ये हा बेसिक पार्ट कव्हर केला, दुसऱ्यामध्ये मी डायमेन्शन त्याचे ऍप्लिकेशन, तिसऱ्यामध्ये मी सिग्निफिकंट फिगर पासून एरर पर्यंतचा पोर्शन, चौथा वाला व्हिडिओ मी आणतो वर्नियर कॅलिपरवर. ठीक आहे, 4 व्हिडिओ बघितले की टोटल थिओरॉटिकल कंटेंट आपला अप टू डेट. त्यासोबत एक 8 ते 10 बरोबर आहे मी न्यूमेरिकल वरचे लेक्चर्स घेऊन येणार, जेणेकरून आपलं 8 ते 10 किंवा 12 लेक्चर मध्ये टोटल युनिट अँड डायमेन्शन एकदम परफेक्ट वे मध्ये कव्हर होईल. तर आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबू. तुम्ही प्रॅक्टिस करा. काही अडचण असेल तर तुम्ही 100% कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा इंस्टाग्रामवर मला डीएम करू शकता. थँक्यू.